खंडणी प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांनीच घेतली मुंडेंची भेट। धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी 2 दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांची भेट। सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो। मतभेद असतील तर दूर करा असं सांगितलं। धस मुंडेंच्या दुसऱ्या भेटीची माहिती बावनकुळेंनी दिली। 15 ते 20 दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेवणासाठी बोलावलं होतं। त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले। आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। माघार घेणार नसल्याचं सांगितलं। सुरेश धसांकडून दुसऱ्या भेटीवरही स्पष्टीकरण। तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित। मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टनुसार कामाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार। आरबीआयची मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई। बँकेतील बहुतांश व्यवहारांवर निर्बंध। ठेवीदारांना ठेवी काढण्यासही मनाई। सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या सोडत। ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 25 लाख तर अल्पउत्पन्न गटातील अर्जदारांसाठी 97 लाख रुपयांपर्यंत घरांची किंमत। 22,000 घरांसाठी अर्ज आल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर। पुण्यातील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार। कायद्याच्या कायदेशीर अभ्यासासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत। लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र राज्य देशातील 10वं राज्य ठरणार। इंडियाज गॉट लेटेंटमधील वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल। रणवीरच्या घरालाही कुलूप। बहुचर्चित छावा सिनेमा प्रदर्शित। सिनेमाचे ॲडव्हान्स बुकिंग पाहता छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता।